ऐका ना, गोष्ट मोठी मार्मिक आहे. एकदा एक कोला गाढवाला म्हणाला की सिंहानं ठरवले तुला जंगलचा राजा करायचे, चल माझ्या बरोबर. गाढव हुरळून गेलं, कोल्याबरोबर जंगलात गेलं. सिंहानं त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा कानच तोडून टाकला. कसं बसं गाढव पळालं आणि कोल्याला म्हणालं की माझा कान तोडला. कोला म्हणाला, अरे तुझ्या डोक्यामध्ये तो राजाचा मुकुट व्यवस्थित असावा म्हणून तुझा कान तोडलाय. पुन्हा गाढवानं विश्वास ठेवला, कोल्याबरोबर जंगलात गेलं. सिंहानं पुन्हा गाढवावर हल्ला केला आणि त्याचं शेपूटच तोडून टाकलं. पुन्हा म्हणाला की कोल्या, तू माझ्याशी विश्वासघात करतोस. कोला म्हणाला, नाही रे, तुला सिंहासनावर बसवता यावं म्हणून त्या ठिकाणी तुझं शेपूट तोडलेलं आहे. पुन्हा गाढवानं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते जंगलामध्ये गेलं. यावेळी मात्र सिंह सावध होता. त्यानं झडप घातली आणि गाढवाला ठार केलं. गाढव त्या ठिकाणी मेलं. नंतर कोल्यानं गाढवाचं हृदय, गाढवाचं फुफ्फुस घेऊन सिंहाला भेट दिली. त्यावेळी सिंह म्हणाला, अरे याच्यामध्ये गाढवाचा मेंदू दिसत नाही. कोला म्हणाला, याला जर मेंदू असता तर कान आणि शेपूट गेल्यानंतर ते परत तुमच्याकडे आलं असतं का? मित्र, आज राजकारणामध्ये तसंच झालंय. आपण आपली काही उद्दिष्ट घेऊन नेत्यांच्या पाठीमागे फिरत असतो. दोष आपला नसतो, वय स्वप्नाळू असतो. पण एक लक्षामध्ये ठेवा, नेता कधीही आपल्याला मोठं करणार नाही. नेता त्याची बायको, त्याची सून, त्याची नातू